बुड्ढे तू आता काही मागं पुढं पाहू नको. घुसत्या कोण दिल्या घरात. आता काही तुले जसाही तुझ्या नवरा डॅन्या तर काही उभा करत नाही. हां एक तर तुले कसं रंगी हात पकडलं त्या डॅनी बुड्यानं रुमाली उलटं टांगलं. तर आता कसं आहे तो डॅनी बेकार आहे. तो तुला उभंही करणार नाही. तू हाल झाल्यापेक्षा त्या कोण दिल्या घरात घुस लागते त्या मागं. अरे बापा शिवलाल, तू काय बोलून राहिला बापा? म्हणते की कंदिल्याच्या घरात घुस. काही बोलतं काय? आता माझ्या उसक पोरगा आहे ना बापा, त्या पोराला सोडून मी का त्या कंदिल्याच्या मागे लागू काय? असेल तो डॅनी बुडा खराब, तो नाही घेणार मला घरात. पण कसं मा पोरगा आहे ना, मा पोराला सोडून मला नाही बापा. कसंच करू मी? पाय बा मग बुडे तू ये तू. हां आपल्याला काही सांगू नको बा. पण तुला कसं मी सरळ सल्ला देऊन राहिलो. तुला कसं डॅन्या काय घरात घेत नाही. तर आता तुला एकच पर्याय आहे पण दिल्या घरात घुसायचा. पण तू काही गोड घेत नाही. तुले पडलं तुझ्या पोराचं. जाऊ दे बाबा पोराचं. पहिले तू ये पाय तू. बापा शिवलाल, तू काय मॅथच का रे बापा? तू म्हणते की मला तू ये पाय. अरे बापा मा पोटचा गोया आहे ना मा पोरगा. मा पोराला सोडून मी कसं हे काम करू बापा? तू काही बोलतं का रे? डोक्यातून का गेला का तू? आपल्याला कसं सरळ बोलणं येते बा. आपल्याला कसं आडीचडीचं आपल्याला काही पटत नाही. हां पाय बा मग तू ये तू काय तर. हो काही सरळ बोलू नको बा माझ्यासोबत. तू हे सरळ बोलणं पाहिलं मी ना. काही सांगू नको मला, सल्ला काही देऊ नको बापा आता तू. सांगणार पटकनी. मग गोंड्या तिकडे वाट पाहत असे. मम्मी मम्मी करत असे. कुठे गेले आता काय करू बाबा? म्हणे कोंदिल्याने गोटने घेतली. कोंदिले गेला पोहून. आणि ही डोंगरी कमली हे गेली पोहून. मला वाटलं सारं झमकिंग गाव काय तर काही रे वा. घुशीने घर कोंदिल्याचं काय सारा मेळ होकला. ही तर डॅन्या घरी चालली वापस. आता डॅन्या काय करते काय माहीत. जाऊ दे आता चाल कोंदिल्या घरी जाऊ आपण. हे डोंगरी तर सटकली आता. हे काही गोटने घेऊन राहिली. कोंदिल्या बायकोली चार्जिंग करू. चाल तिला सांगून असं तसं. चाल लवकर शिवल्या. कार्याकडे हो. हां हे दोघे जण नाही तटीचा कुकडे गेले सायाचे. कुकडे गेले. येईल कोणं सोडलं. कोणं सोडलं. डॅनी तू भलता टेन्शन घेतो गड्या. जाऊ दे ना गेले तर काय करा लागते. जाऊ दे. अरे बाबा आता तुला काय सांगू काय करा लागते तर. चला तटलो चला चला. पाहून लपेल फपेल असतील दुपटी. चाल थांबून फायदा नाही. चाल वापस चाल बा. चाल गेली ती पून. काही करा लागत नाही आपल्याला. आता कसं तू तुझ्या पोराकडे पाय फक्त. अरे भाऊ तुले काय सांगू. आस्तीचं तकदीर चांगला. आस्ती अटी सापडली नाही. गेली पून. नाहीतर आस्तीचा बजेटच बसला असता कमलीचा. एका कमलीच्या 2 कमल्याच केल्या असते मी. असा दात खाऊन आलतो. म्हणून तडलो घाल तुम्ही इले रट्टे मारायले. पण गायब झाली सायली. गायब झाली ना ते. बा जाऊ दे काही रट्टे मारू नको दिले काही नाही. चावट होती ते गेली पोहून. आपल्याला काही करा लागत नाही बाबा. कुठे भांडणं करत बसतं. जाऊ दे. हो गड्या डॅनी जाऊ दे. त्या कमलीचा विचार करू नको. तिला रट्टे मारले असते ना असं झालं असतं. ते आता पोराच्या तोंडाकडे पाय तू. गोंड्याचा सांभाळ कर. अरे बाबा गोंड्याचा मग आत्मा गड्या. त्याचा सांभाळ करा लागेल नाही तर काय तर बा. त्याला मी तो मले आम्हाला आहे तरी कोण आता सांग बाबा. हो बरोबर आहे ते. आता काय कर तू ते पाल म्हणून टाक. सीधा आपल्या घरात राहिले. ते उन्हातानाचं बरोबर नाही त्या पालात राही ना. ते कमली होती म्हणून मी तुला काढून दिलं तर गावाच्या बैल म्हणजे घराच्या बैल. आता कसं तू आपल्या घरातही राहिली. हो भाऊ हो येतो रे गाड्याने आम्ही. सारे गड्या छापू चा सारे मोठा चाल बरं. हो हो या गडे हो या. आपल्याला पटकन झाला येईल. पोरग एकटं जाऊ उन्हातानात पडेल झपेल होतं. काय माहिती उठला का लढून राहिला का. चाल त्याची माहिती निघली चावड बापा. आता करू काय आता कसं माय निघली. माय बी मीचा बाप बी मीचा. आता त्याचा सांभाळ कोण करीन मा गोंड्याचा. चाले बापा गोंड्या आली या भोगाशी करावी सातर. आता कसं करा. आला काळाचा काळाच लागते. अरे बापा मा घरचा ॲटम बॉम्ब तर अटीच उभा आहे रे बापा. काय अटीच फुटते की घरात घेते काय माहीत बापा. काय होते आता खेट खायची पाय आणली रे मग दिल्या तुला. काही खरं नाही केलेलं का. सोडला कमली जनाची लागला. पण सारं वाटोळ केलं तुला. अरे काय तोंड आहे तू. काल घरी आला रे. तिकडेच मरण कोणासोबत तुनं काय तोंड केलं की नाही. तिच्याच घरी जाय ना तू. घरी का आला तोंड दाखवायला मले. काही गरजच नाही ना. घरी कोण आहे तू आता आला तर.
अव तू अशी काय बोलून राहिली व काय बोलून राहिली थोडंसं चुकलं होतं मी थोडंसं पाय घसरला होता माया तर कसं मला माफ कर बा मला माफ कर. हो पाय घसरला होता ना बापा तुया पाय माणसानं कसं काही केलं तर चालते पण बाईनं नाही केलं पाहिजे. हेच जर मीनं केलं असतं की नाही तर मार थू केलं असतं घराच्या बाहेर दिलं असतं मला काढून. आता तुला काय करू रे मी मग तुला काय करू तुला येते घरात जागा नाही माया निघ लवकर उठून काय तोंड कर तिकडे. अशी नको बोलू अशी नको बोलू ना काय करू माझ्यानं चूक झाली आता चूक झाली ना मोठी गलती झाली माझ्यानं मोठी गलती झाली. हो गलती झाली म्हणते माझ्यानं गलती झाली अशी कशी गलती रे बापा आता मसनात जातात ना गवऱ्या तुया तरी असे धंदे सुचतात तुले काही लाज वाटायला पाहिजे होती की कसे गावातले लोक आपल्याला काय म्हणतील कसा विचार करतील की थेट ग असं निघलं की तसं निघलं तुया बाई कसं मले बोलणे ऐका लागतात ना चार बाया काय म्हणतील रे मले तुया नवरा असा तुया नवरा तसा. एक तर कसं मी कोणाचे ठसन ऐकत नसतो पण कसं आता मला चार बायाचं ऐका लागते ते तू याच्यानं काय तोंडे आहे. आता माझ्या गलती झाली मी माफी मागतो बा तुला तुझ्या पायाला मुका फक्त कसं माझं नको ते झालं बापा अर्धी चोखून अशी घरामध्ये तर ते बा मला खायला उपाशी तापाशी यावं मी आता काय सांगू तुला हाल काय सांगू त्या डॅनीनं बापा ठेव वय काढायला आता काय सांगू. अरे त्या डॅनी बुड्यानं फक्त वयच काढले तुझ्या अंगात तो डॅनी बुड्या चुकला ना त्यानं कसं चांगले कसं त्या पाठीले झेडे उडवा लागत होते पायाचे साल्ट काढा लागत होते चालताच नाही आलं पाहिजे असं करा लागत होतं. काची काही भाकरन कायचं काय रे तुले निंगटून मोठा म्हणून राहिला डॅनी बुड्यानं मला लय मारलं वय काढले मा पाठीवर वय नाही त्या पाठीचे कसे झेडे काढा लागत होते त्या बुड्यानं. तन नाचून राहिली होण्यावानी कसं करू रे बाबा कंदिले कसं होईल आता ते इथं घरात यावं नको म्हणते हातपाय जोडा लागतील बा कंदिले तर मिळली नाही तर काही खरं नाही. माफ कर व मला माफ कर एवढ्या बारीनं माझी चुकी झाली तुला सांगितलं मी मा पाय घसरला काय सांगू बैकलो होतो ना मी बैकलो होतो एवढ्या बारीनं माफ कर मी लागला असतं तूही माफी मागतो बा ना घासतो त्या पायावर पण कसं ते मला काही सांगूच नको तुला ढंगडे तू निघ बरं पटकन तू ना घरातून निघ लवकर तुला पायता बरंच माहिती कसं डोकं ठणकून राहिला आता निघ लवकर तू. काय गड्या हे तर काही चाकोरीवर चाकपासूनच नाही देऊन राहिली बा हे काही घरात ठेवत नाही बा हिला कसं थोडंसं शांत होऊ द्यायला लागेल आपल्याला घराच्या बाहेर जाऊन बसायला लागेल आता आपल्याला तर काही खरं नाही हे जर घरात राहिलं अजून जर गरम झाली तर मारतेच बघ आपल्याला. आता मोठा सळेल तोंडे माफी मागतो ते पाय घसरला असा कसा पाय घसरला रे तुला घेतो ना घरात आता पाय ना तू कसे हाल करतो तर तुला समजलंच पाहिजे की आपण कसं चुकलो होतं म्हणून. गोंड्याला एकटं सोडलं मायाटी तो त्याने कुकडे गेला काय सांगा सोडलं वाटते त्यानं आता मग पोराली सोडलं वाटते माऱ्यावर काय माहित बाबा माझे एकटं झोपेला मग पोरगा गोंड्या किती निर्दयी आहे मायाड्याने किती निर्दयी आहे एकटं सोडलं मग पोराली या पालामध्ये मग गोंड्याले काही लाजही वाटली नाही त्याने की कसं सोळा पोराले एकटं झोपता की उठीन पोरगा जाईन कुकडे पाहून काहीच नाही बाबा काही चिंता नाही त्याने. बाबू गोंड्या रे उठ रे बाबू मम्मी आली ना उठ बाबू गोंड्या उठ काय झालं माझ्या पोराले आवाजही नाही तिकडून राहिला बाबू गोंड्या उठ ना बाबू रे मम्मी आली ना उठ ना पाय ना एकदा डोळे उघडून तर पाय बाबू गोंड्या उठ ना मम्मी आली ना काय झोपेलच राहतं काय उठ बाबू उठ रे बाबू गोंड्या उठ रे खरकटी मम्मी आली खरकटी सडेल तोंड्या खाली आली वाटी तू खाली आली बाटोळे मा पोराला बाटवता का तू उठ 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 निघ उठून मा पाला तू निघ लवकर चाल तुझ्या गाठीसा नाही हा रामखोर आली मोठी मा गोंड्या करून राहील कोणता गोंड्या हो तू या काले आली म्हणजे तुम्ही तर काही नवायचीच बोलून राहिले बाबा मग पोरगा आहे ना मग पोटचा गोया आहे ना आणि काले आली मग पोराजवळ येईन नाही तर कोणाजवळ जाईन तुम्ही कोणाजवळ म्हणजे कंदिल्या जो तुया यार कंदिल्या कसं गोदरीत भेटणं नदीत भेटणं कोपऱ्यात भेटणं वावरात भेटणं जाईन त्याच्या मागं जाय आता काय आली घोंट्याचं मा पोराजवळ फालतू बाटोळे बदनाम करायला आम्हाला निघटून लवकर. बापा तोंड सांभाळून बोला सांगून राहिली मी माझं नाव जोड्याचं नाही कोणाबरोबर कोणता कंदिल्या फंदिल्या आहेत
मले काही तुझ्या कोणाबरोबर नाव जोडायचा काही शौक नाही आहे. तू निघ अटून लवकर. मा दारी दिसू नको, तू निघ लवकर. मा मस्त खराब करू नको. मापेक्षा कोणी वाईट नाही बरं. मा पोराला हात नको लावू. निघ अटून. आल्या तू माय कोणी नाही आहे. हां अहो असं काऊन करून राहिले हो तुम्ही? मस्त फिरलं का तुमचं? मस्त फिरलं का की कोणा सांगलं तुम्हाला काही माबद्दल? काहीच माही बघू नका ना बाबा तुम्ही. मी तशी नाही ना. तशी नाही ना मी. तू कशी आहेस तर साऱ्या गावाला माहीत आहे. तू मला नको सांगू काय आहे तर. साऱ्या गावानं तमाशा पाहिला ना तुझ्या. तू काय सांगून राहिली हो मले? निघ तू उठून. निघ लवकर. मला डोकं खराब व्हायच्या अगोदर निघ. तुला सांगून राहिलो नाही तर मी कसं रट्टे मारीन तुले. आपला तुला माहिती कसा दिमाग आहे तर. सटकेल माणूस आहो मी. निघ उठून लवकर. बरं बापा अटून जा लागते ना. जा लागते ना अटून. बरं गोंड्या चल रे बाबू. उठ रे बाबू गोंड्या. चाललं जाऊ आपण अटून. काय उठ रे बाबू गोंड्या? गोंड्या फोंड्या नाही. गोंड्या मा बोरगा मा जो राहीन गोंड्या. तू पाय काय आहे तर कुकडे जातो कोणा यायला मागं जातं तर मला लोक सांगू ते. निघडू. मा गोंड्याला नाही न्याय लागत. त्याला उठू नको. झोपू दे. झोपेला येतो तर आले उठून राहिली बा. पोराने गोंड्या का तुमच्याजवळ राहू काय हाल करायले? तुम्ही तर त्याचे हाल नाही ठेव सांव. आताच तर एकटं सोडलं होतं. गेलते कुकडे काशी करायले. कमले तू लवकर निघ उठून. तू मला माहिती आहे काय आहे तर. तू तर रात्यानं सोडून जास ना हो त्या कुंदीले या मागं. पोराले एकट्याले. मला तिकडे वावरात रखपाळीला जाऊ देस आणि इकडे तू शाळा रंगोस. मला शिकून नको तू. काय आहे तू इथं? मला आता तसं 1.5 दिवसात शांतपणे शिकून राहिली का तू? निघ उठून लवकर निघ. आणि मी रट्टे मारीन तुले. निघ लवकर माझा रूम. खरं नाही कमले तू आता. हा काही घरात घेत नाही आता. कितीही बोलतो कमले पण काही खरं नाही आता. काही ना काही तर पर्याय काढाच लागेल आता. पण कसं आता कंदिल्याच्या घरात जा लागेल. शिवलाल म्हणे तेच बरोबर आहे आता. आता काय करा आता का नाही तर काय रोडनं फिरा गले येईल. त्याच्यापेक्षा बरं आहे आता कंदिल्याचं घर मग. चालली रे अटून द्या चालली ना. तू याच नाकात का मोती आहेत काय? मोठा मध्ये म्हणून राहिला जाय अटून. चाललीस मग लवकर हरा पडून उठ उठून उठ. चालली नको करू. निघ उठून. चाल. चालली ठसन नको करू जास्त. काय वाटून राहिलं तुला? काय वाटून राहिलं सर? याची खरकुटी आली मोठी ठसन करे. निघडून. दिली काढून आली. जा पद्धती कोण आहे मागं. बाई काय का माझी हो. कार्य गळा कोण दिला. सडेल तोंडी कमली काली येऊन राहिली बाई इकडे. काली येऊन राहिली साई. पहिलेच तर मग बायकोन मला घर आहे बाहेर तिला काढून. आणि आता ही इकडे येऊन राहिली कमल्या वानाची. हे काय सायची मला गात राहू देते की नाही. अरे बा हिचं काय बा आता. काय बा हिचं. कमली काय होतं तुला? काली आली तू माझ्या घरी. काली आली. निघलो का? काल आली म्हणजे तुझ्या घरात राहायला आली मी आता तुझ्यासोबत. तुला कारस्थानच तसं केलं ना. आता कसं मी बी बदनाम झाली. मानावर मला काही घरात घेत नाही. मग आता मी का रस्त्यावर राहू काय? मला पर्याय नाही ना. मला कसं तुझ्यासोबतच राहणार आता तुझ्या घरात. म्हणून मी आली होती. माझ्या चांगल्या संसारात कोण बी घालून राहिली तू. निघ उठून लवकर निघ. तुला सांगून राहिलो मी कमले. माडोकसं खाऊ नको तू. पहिलेच तर कसं मा बायकोन मला मा घराबाहेर दिलं काढून मले. तू वर्ष येऊ नको. मा कसं चांगल्या संसारामध्ये बी बघायला आली. पहिलेच तर आमचं दोघं नवरा बायको भांडणं होऊन राहिली तू या पायी. निघ उठून लवकर तू. माडोकसं खाऊ नको ती. ते कसं तुझी बायको तुला काढून देव की काही करो. मला कसं तुझ्या बरोबर राही नाही. तुला माझ्या संसाराचा वाटोळ केला ना. सत्यानाश केला ना. मग आता मी कुठे जाऊ? तुझ्याच सोबत राहीन की नाही मी आता. कमले मी तुझ्याही पाया पडतो बाबा. मा बायकोच्या दाद लोक पाया पडलोच मी. आता तुझ्याही पडतो. तू मा कसं पिछा करू नको बाबा. माझी चूक होती ते. चूक झाली ती बाई. तू कसं मानान नको लागू बाबा. तू चालली जाय उठून. माडोकसं नको खाऊ. कशी जाऊ रे बाबा मी कंदिल्या आटून. माझ्या संसाराचा वाटोळ केला ना तुला. सत्यानाश केला ना. आणि आता मला म्हणतं की जाय तू उठून. मी कशी जाईन तूच विचार कर ना. जाय ना. झालंय का बाबा लैला मजनूचं गुल्लू चालू होती. मी दिलंही नाही यायला घराच्या बाहेर काढून तर. आली बाबा हे भेटले दोघं जण. चालू झालंय इथं गुल्लू मस्त. बापा रे आणि जोडा तर काही मस्त शोभून राहिला बाबा तुमच्या दोघांचा. तुम्ही कसं आता लग्न करा फक्त. लग्न केले की मस्त तुम्ही कसं शोभून दिसता. तुले काय सांगू. काचं लग्न फगन व काही नको बोलू ना. हे बदमाश आहे कमली. हे आता काय सांगू तुला. हे मला फसून राहिली. इस्टेट पाहून हिचे डोळे फाकले. काय सांगू तुले. हो इस्टेट पाहून म्हणते हिचे डोळे फाकले म्हणते. अरे सडेल तोंड्या किती इस्टेट आहे तुझ्या घरी. किती इस्टेट मागून राहिली अशी. काय बोलून राहिला तू.
तूच तर बापा मला फोन करस, मला भेटायला येस, कमले असं कमले तसं, मीच तर कसं तुझ्या याच्यात आली ना. तुम्ही कसं दोघे जण कसं कीर्तन बंद करा बा. मी कसं तुमचं कीर्तन ऐकायला नाही आली, कसं मला चायचू येत जा जरासा बोलायचा म्हणून मी आली. म्हटलं पाहतो कोण आहे तर बापा लैला मजनूची जोडी मस्त बापा शोभून दिसून राहिली. आता कसं तुम्ही पाखर घाला बा तिकडे जरासा निघा आता. असं कसं आता शेजारी पाजारी पाहतात चांगलं नाही दिसत हे. जा बरं तुम्ही उठून निघा बरं लवकर. अगं असं नको बोलू असं नको बोलू ना. ह्या कमलीनं मला फसवलं आणि तुला काय सांगू मी. तुझी शपथ घालतं लागलं असतं, त्या मायची शपथ घालतं, त्या बापाची शपथ घालतो मी. त्या कमलीनं फसवलं मला. माया बापाची काल शपथ घालता बापा. माया बाप तर लय दिवसाचे वर गेले. चांगला मोठा शपथ घालायले सडेल तोंड्या काही वाटायला पाहिजे तुले जराशी जनाची नाही तर मनाची. मीनं तुले घरात घेतलंय नाही दिलं काढून, मीनं तर लागी ती आली भेटायले. असं किती प्रेम उतू येऊन राहिलं रे तुमचं. किती प्रेम आहे असं तुमचं. अव काचं प्रेम काचं काही काहीच नाही हे बदमाश आहे ना. कमली बदमाश आहे, तुला काय सांगू मी. लय बदमाश आहे ते. हो ना मीच बदमाश आहो ना, मीच बदमाश आहो. अरे चढेल तोंडे तूनच तर फसवलं मला सगळं. म्हणजे मानवरा घरात नाही घेऊन राहिला ना, मग पोराला भेटून नाही देऊन राहिला एकटं. ते सगळं तुझ्या पायी झालं हे, तुझ्या पायी तुझा सगळा कारणीभूत. चला मित्र, आता असं आला हा लग भाग. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता कसं माय काही खरं नाही बरं, मा सत्यानाशच होते. आता काही खरं नाही, मा संसाराचा सत्यानाश होते. बाईच्या नांदी लागलं की कोणाचंच भलं नसते व बेकार आहे बेकार.